नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय कसे आहात? अगदी मजेत नाही का? घरी राहून राहून कंटाळा आला? अरे म्हणून तर आम्ही तुम्हाला PVM ई-लर्निंग यूट्यूब चॅनलवर भेटत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशी आशा करूया की आपली शाळा लवकरच सुरू होईल. आज आपण इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र प्रकरण 2 समाजातील विविधता हे प्रकरण शिकणार आहोत. आता समाजातील विविधता याचा अर्थ या ठिकाणी एखाद्या विशिष्ट समाजाशी संलग्न नाही. म्हणजे समजा पाटील, राजपूत, गुजराती, मारवाडी, ब्राह्मण या अर्थाने घेतलेला नाही, तर भारतीय समाज, भारतात राहणाऱ्या नागरिकांविषयी. मग भारतातील जे काही नागरिक आहेत यांच्या म्हणजे भारतीय समाज, भारतीय समाजातील विविधता या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा असा येतो की विविधता हीच आपली ताकद किंवा विविधतेत एकता. विद्यार्थी मित्रांनो, विविधतेत एकता हे भारताचे एक वैशिष्ट्य आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे, विविध भाषा बोलणारे, विविध चालीरीती असणारे असंख्य लोक हजारो वर्षापासून या ठिकाणी भारतामध्ये राहत आहेत. अत्यंत गुण्यागोविंदाने राहत आहे आणि त्यांच्यामध्ये एक एकतेची भावना निर्माण झालेली आहे. आणि हीच एकता, हीच विविधतेतील एकता ही आपली ताकद आहे. म्हणून विविधता हीच आपली ताकद असं आपल्याला म्हणावं लागतं. तर विविध समूहांचा बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे. आपण ज्यावेळी समाजात राहतो त्यावेळी विविध समूहांच्या बरोबर राहतो आणि या विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे. सह अस्तित्वामुळे व्यक्तीच्या मनामध्ये सामंजस्य निर्माण होतं, म्हणजे समजून घेण्याची वृत्ती निर्माण होते. उदाहरणार्थ, जरी आपण हिंदू असलो तरी आपल्या मुस्लिम बांधवांचे जे काही ईद, मोहरम असेल, ख्रिश्चन बांधवांचा नाताळचा सण असेल, आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो. किंवा आपले दिवाळी आणि दसरा सारखे सण असतील तर इतर धर्मीय बांधव आपल्या सणामध्ये सहभागी होत असतात. म्हणजेच काय की विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे. सह अस्तित्वातून सामंजस्य निर्माण होतं आणि या सामंजस्यामधून आपण विविध लोकांच्या जीवन पद्धती, विविध लोकांच्या परंपरा, रूढी आपण आत्मसात करीत असतो. यातूनच समाजामध्ये एकोपा वाढतो. सहअस्तित्वातून सामंजस्य, सामंजस्यातून समाजात एकोपा वाढतो आणि मग या एकोप्यातून आपण नैसर्गिक आणि सामाजिक आपत्ती ज्या वेळी आपल्यावर येत असेल त्याला आपण समर्थपणे तोंड देत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे धर्मनिरपेक्षतेचे तत्व. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर देशात कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करणे, कोणत्याही एका धर्माला राजमान्यता न देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होय. भारत हे जगातील सर्वात मोठं धर्मनिरपेक्ष असं राष्ट्र आहे की भारतामध्ये कोणत्याही धर्माला विशिष्ट अशी मान्यता दिलेली नाही. जरी भारतामध्ये हिंदू बहुसंख्य असतील तरी हिंदू धर्माला राजमान्यता नाही.
म्हणजे भारतामध्ये सर्व धर्म हे समान आहेत. कोणत्याही धर्माला, धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही धर्माला राजकीय शासकीय मान्यता न देणे. आता भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, विविध जातीचे लोक राहतात, विविध पंथाचे लोक राहतात आणि यांच्यामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारलेलं दिसतं आणि त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये जी काही विविधता आहे ही विविधता जपली जात असते. मग धर्मनिरपेक्षता हे तत्व जोपासण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काही विशिष्ट अशा तरतुदी केलेल्या आहेत. त्याच्यातला पहिला मुद्दा असा की भारतीय राज्यघटनेत म्हणजे आपल्या देशामध्ये संविधानामध्ये कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की भारतामध्ये अनेक धर्माचे लोक हजारो वर्षापासून गुण्या गोविंदाने राहत आहेत. भले ते संख्येने बहुसंख्य असतील किंवा अल्पसंख्याक असतील, या कोणत्याही धर्माचा पुरस्कार केलेला नाही. सर्व धर्म देशामध्ये सारखेच आहेत हे कायद्याने आपल्या संविधानामध्ये नमूद केलेले आहे. दुसरा मुद्दा आहे धर्म स्वातंत्र्य. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य आहे. तो आपल्या आवडीचा धर्म स्वीकारू शकतो, आपल्या आवडीच्या धर्माची उपासना करू शकतो. कायद्याने कोणत्याही प्रकारचं त्या व्यक्तीवर बंधन येऊ शकत नाही, म्हणून धर्म स्वातंत्र्य आहे. पहिला मुद्दा असा आहे की भारतामध्ये कोणताही धर्माचा पुरस्कार केला नाही. दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे. आणि तिसरा मुद्दा, संविधानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिक कायद्याने समान आहे. कायद्याने समान आहे म्हणजेच तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, बहुसंख्य असो की अल्पसंख्याक असो, स्त्री असो की पुरुष असो, सर्वजण कायद्याने एक समान आहेत, सारखे आहेत. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, प्रत्येकाला नोकरीचा अधिकार आहे, प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. सर्वजण कायद्याने समान आहे. त्यानंतर चौथा मुद्दा असा आहे तो की धर्माचा आधारे भेदभाव केला जात नाही. भारताचा नागरिक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी समान अधिकार आहे. तो अमक्या एक धर्माचा आहे म्हणून त्याच्यामध्ये भेदभाव केला जात नाही, तो तमक्या एक धर्माचा आहे म्हणून त्याला अधिकार कमी आहेत अशी गोष्ट नाही. तर प्रत्येक व्यक्ती हा कायद्याच्या दृष्टीने समान आहे. धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. नोकरीच्या ठिकाणी असेल तो कोणताही धर्मीय असो, शिक्षणाच्या ठिकाणी असेल कोणताही धर्मीय असो, प्रत्येकाला समान वागणूक ही दिली जात असते. त्याचप्रमाणे भारतीय समाजामध्ये जे अल्पसंख्याक काही समाज आहेत, या अल्पसंख्याकाचा विकास करण्यासाठी, त्यांचा विकास होण्यासाठी त्यांना संविधानामध्ये विशेष अशा तरतुदी दिलेल्या आहेत. मग त्या शिक्षणामध्ये असतील, नोकरीमध्ये असतील. म्हणजेच काय की धर्मनिरपेक्षता तत्व हे टिकवण्यासाठी या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये या सर्व गोष्टींचा आपल्याला पुरस्कार केलेला दिसतो, झालेला दिसतो. आणि त्यामुळे भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला टिकलेलं दिसत असतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती की जो या समाजात वाढतो, वाढल्यामध्ये त्यांच्या मग व्यक्ती सामाजिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, या संपूर्ण विकासामध्ये समाजाची जडणघडण, समाजाचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. तर ते आपल्याला पाहू. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे सहकार्य. कोणताही समाज व्यक्ती आणि परस्पर सहकार्यावर अवलंबून असतो.
किंबहुना सहकार्य या भावनेतूनच समाजाची आपल्याला निर्मिती झालेली दिसते. मग सहकार्य म्हणजे काय? तर परस्परांच्या अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणे, देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य. मग या सहकार्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. आपण एकमेकांचे सहकार्य घेतल्याशिवाय विकास आपला होऊ शकणार नाही. आणि समाजामध्ये ज्यावेळी आपण जगत असतो, वाढत असतो, घडत असतो, त्यावेळी या गोष्टींची प्रत्येक व्यक्तीला ही गरज भासत असते. समाजातील परस्परावलंबन हे अधिक निकोप असेल, त्यामुळे समाजातील सर्व घटक एकत्र येण्यासाठी सहकार्याची गरज असते आणि सहकार्य ही प्रक्रिया आवश्यक असते. आणि म्हणूनच की आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे. कोणताही व्यक्ती हा आपल्या एकटा आणि एकटा राहू शकत नाही, एकटा आणि एकटा आपला विकास करू शकत नाही. कारण समाजामध्ये प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो. कारण आपण कोणत्याही गरजा, स्वतःच्या सर्व गरजा एक व्यक्ती पूर्ण करू शकणार नाही. जर आपण उदाहरणच घेतलं तर आपल्या अंगावर असलेला हा जो काही शर्ट आहे, तर या शर्टामागे हा शर्ट तयार करण्यासाठी तो शेतकऱ्याने पेरलेला शेतामध्ये पेरलेला कापूस असेल तर कापूस लावण्यासाठी असलेले मजूर असतील, शेतकरी असेल, तो निघणारा कापूस असेल, कापूस व्यापाराने घेतला असेल, तो कारखान्यात गेला असेल, कारखान्यातून कापड तयार झाला असेल, नंतर शिंप्याने शिवला असेल. म्हणजे ही जी साखळी आहे ही परस्पर सहकार्यावर अवलंबून आहे. त्यानंतर आपला चौथा मुद्दा आहे सहिष्णुता आणि सामंजस्य. मग सहिष्णुता आणि सामंजस्य. सहिष्णुता म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर समाजामध्ये जसं सहकार्य आहे तसे मतभेद देखील असतात, तसे वादविवाद देखील असतात. तर व्यक्तींमध्ये वाद आणि संघर्ष निर्माण होत असतात. तर मग हे जे काही वाद आहेत आणि संघर्ष आहेत हे का निर्माण होतात? तर विचारांमध्ये असलेली भिन्नता, पूर्वग्रह या कारणांमुळे संघर्ष निर्माण होत असतात. परंतु संघर्ष चालू ठेवणे हे कोणत्याही समाजाला, कोणत्याही व्यक्तीला न परवडणारी अशी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपल्याला तडजोड व समझोता करून संघर्ष आपल्याला मिटवायचे असतात. थोडक्यात सहिष्णुता म्हणजे काय? मग तर इतरांच्या मतांचा आदर करणे, इतरांचं म्हणणं समजून घेणे, याला म्हणतो आपण सहिष्णुता. आणि सामंजस्य आणि सहिष्णुतामुळे समाजात शांतता टिकून राहते, समाजाचे स्वास्थ्य हे टिकून राहते. आणि समाजाचे स्वास्थ्य, समाजाची शांतता टिकून राहिली तर समाजातील व्यक्तींचा विकास हा देखील उत्तरोत्तर होत असतो. म्हणून की सहिष्णुता आणि सामंजस्य प्रत्येक नागरिकामध्ये असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे विविध भूमिका पार पाडण्याची संधी. समाजामध्ये आपण ज्यावेळी जगत असतो, समाजामध्ये आपण ज्यावेळी राहत असतो, त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थी आहेत, या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्याची भूमिका पार पाडत आहेत. घरी गेल्यानंतर तुम्ही कोणाचे तरी चिरंजीव आहेत, मुलगा आहे, तुमचे आई वडील, कोणाचे तरी नातू आहेत, आजी आजोबांचे नातू आहेत. वर्गामध्ये आले तर तुम्ही त्या वर्गाचे प्रतिनिधी आहेत. समजा तुमच्या शाळेमध्ये स्वच्छता संघ असेल, त्याच्या स्वच्छता दूत आहेत. मैदानावर गेले तर तुम्ही कदाचित क्रीडा मॉनिटर आहे. मी या ठिकाणी एक शिक्षक आहे, तर मला शिक्षकाची भूमिका पार पाडावी लागते. मी घरी गेल्यानंतर मला कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. म्हणजेच काय की या समाजामध्ये जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागत असतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेच्या बरोबर जबाबदारी आणि कर्तव्य ही ठरलेली असतात. जबाबदारी आणि कर्तव्य ठरलेली असतात की या ठिकाणी मी एक शिक्षक आहे,
या शिक्षकाच्या भूमिकेशी असलेले जे काही कर्तव्य आहेत ते या ठिकाणी ठरलेले आहे आणि त्याच पद्धतीने जबाबदारी पार पाडणे हे आपलं आद्य कर्तव्य ठरत असतो. तर या ठिकाणी आपल्याला तुमच्या पुस्तकाचा पान नंबर 64 वर एक भूमिकांचा मध्ये कसा बदल होतो या भूमिका चार्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे विद्यार्थी, तर त्याच्यामध्ये आईबाबांचा मुलगा, तुम्ही कोणत्या तरी आई वडिलांचा मुलगा आहे म्हणजे तुम्हाला मुलाची भूमिका पार पाडायची आहे. त्याप्रमाणे नातू, तुम्ही कोणाच्या तरी आजी आजोबांचे नातू आहे, तुम्हाला नातवाची भूमिका पार पाडायची आहे. त्यानंतर तुम्ही वर्गामध्ये वर्ग प्रतिनिधी आहेत, खेळाच्या मैदानावर खेळाडूचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे असे एक ना दोन अनेक भूमिका समाजामध्ये आपल्याला पार पाडाव्या लागत असतात. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या भूमिका समाजात वठवाव्या लागत असतात. मग समाजाचे नियमन हा भाग आहे. समाजाचे नियमन, समाजाचे व्यवहार नियमित आणि सुरळीतपणे चालण्यासाठी, समाजाचे व्यवहार नियमित आणि सुरळीतपणे चालण्यासाठी काही नियमांची आवश्यकता असते. मग पूर्वीचा जो काही समाज होता या समाजाचे नियमन हे रूढी आणि परंपराच्या साह्याने केलं जात होतं. त्यावेळी कोणतेही कायदे कानून असे लिखित स्वरूपाचे नव्हते, तर रूढी आणि परंपरेनुसार समाजाचे नियमन चालत असे. परंतु आज आधुनिक समाजामध्ये रूढी आणि परंपरेबरोबर कायद्याचा आधार घ्यावा लागतो, कायद्याचा समन्वय साधावा लागतो. म्हणजेच रूढी आणि परंपरेबरोबर आधुनिक समाजाचे जे काही नियमन आहे ते कायद्याने करावे लागत असते. उदाहरणार्थ एक छोटंसं आपण आताच उदाहरण घेऊया. शेकडो वर्षापासून गणपती बसवणे, गणेश उत्सव ही परंपरा आहे. परंतु आज कोरोना या महामारीमुळे, साथीमुळे आपल्याला त्या ठिकाणी कायद्यानुसार सार्वजनिक गणेश उत्सवावर बंदी आणलेली आहे. म्हणजे परंपरा आहे, परंतु त्या परंपरेला कायद्याने नियमन केलेलं आहे. म्हणजेच काय की आजच्या समाजाचे जे काही नियमन आहे ते रूढी, परंपरा आणि कायद्याचे आधारे केले जात असते. तसंच समाजामध्ये काही संस्था आणि काही घटक असतात की त्यांच्याद्वारे देखील समाजाचे नियमन केले जात असते. तसे ज्या स्थानिक पातळीवर स्थानिक संस्था असतात, शासन संस्था असतात, म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायत, या स्थानिक शासन संस्थांच्या आधारे देखील समाजाचे नियमन केले जात असते.